गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री नमः। आता वाग्विलासिनी चातुर्यार्थकला कामिनी श्री शारदे विश्वमोहिनी निमिली मिया मज हृदय सद्गुरु जेने हातारिला संसार परो मनोनी विशेष अद्यादरो विवेकावरी नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हरि हरि नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हरि बोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हरि हरि बोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हरि हरि बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हरि बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हरि बोले नमः शिवाय रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर भोले नमः शिवाय रामेश्वरा शिव रामेश्वरा हरि हरि बोले नमः शिवाय रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर भोले नमः शिवाय रामेश्वरा शिव रामेश्वरा हरि हरि बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय जय हो बोला सर्वांनी हरि बोल सर्वांनी हाताने टाळे मुखाने लावते नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हरि बोले नमः शिवाय त्र्यंबकेश्वरा शिव त्र्यंबकेश्वरा हर हर भोले नमः शिवाय त्र्यंबकेश्वरा शिव त्र्यंबकेश्वरा हरि हरि बोले नमः शिवाय त्र्यंबकेश्वरा शिव त्र्यंबकेश्वरा हर हर भोले नमः शिवाय त्र्यंबकेश्वरा शिव त्र्यंबकेश्वरा हरि हरि बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हरि हरि बोले नमः शिवाय नमः शिवाय
शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हरि बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हरि बोले नमः शिवाय पार्वती पतये शिव हर हर महादेव भोलेनाथ भगवान की त्र्यंबकेश्वर भगवान की राम भगवान की पशुपतिनाथ भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रेय भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की नमः पार्वती पते शिव हर हर महादेव अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने तसेच पशुपतीनाथांच्या कृपाशीर्वादाने भव्य दिव्य स्वरूपामध्ये हे शिव महापुराण कथा संपन्न होणार आहे. आज कथेचा प्रथम दिवस आहे. भक्ती क्षेत्रामध्ये उतरल्याच्या नंतर हृदयाला भक्तीचा ठाव आणि भक्तीला हृदयाचा ठाव पहिल्या दिवशी नाही सापडत. म्हणून येतील हीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यामध्येच मोहाडी गावामध्ये आम्ही पाहिली आहे. पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी बाहेरचे पडदे काढावे लागले. मी कशाकरिता सांगतोय, ती मोहेश्वराची कृपा आहे. इथे सुद्धा पशुपतनाथांची कृपा होईलच, त्याच्यामध्ये तिळमात्रही संशय नाही. कारण मंगल कार्यामध्ये परमात्मा येतो, संत येतात, साधू येतात. साधूंच्या कार्यामध्ये, मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या कार्यामध्ये, कृष्ण परमात्म्याच्या कार्यामध्ये भगवान शंकर आमंत्रण न देता जातात. तसंच सर्व देव, जिथे देवादिदेव महादेवांची कथा चालू आहे तिथे देवादिदेव उपस्थित राहतात, माणसं का नाहीत राहणार. म्हणून सुंदर हे भव्य दिव्य निवेदन आहे, आयोजन आहे. ज्यांची पशुपतीनाथांवर गाढ श्रद्धा आहे, गाढ विश्वास, अशा पूजाताई धुमाळ आणि त्यांचे सर्व सहकारी, तसेच ज्यांना असं वाटतं की आपण शिव महापुराणामध्ये काहीतरी हातभार लावला पाहिजे, आपण काहीतरी इंद्रियाच्या द्वारे कष्ट केले पाहिजेत, म्हणून पायाला वेदना असून सुद्धा दिलीप दादा मोहाडीहून इथे आले, प्रवीण दादा मोहाडीहून इथे आले. तसेच आधी करून मोहाडीचे पुन्हा काही सहकारी इथे आहेत. तेच महाराष्ट्रामध्ये ज्यांचं गायनामध्ये प्रसिद्ध असं नाव आहे. आणि नुसतं बाबा गायनात नाव नाही तर त्यांचं जीवन वारकरी, बरं का, वारकरी जीवन आहे. गायनाबरोबर वारकऱ्याची जोड असेल ना तर वारकरी आणि गायनाच्या मध्ये जो भाग उरला जातो त्या भागाचं नाव आहे आनंद, समाधान, सुख. आणि प्रत्येक व्यक्ती या तीन गोष्टीला पाहतो, समाधानाला, सुखाला, शांतीला. ते प्रदान करण्यासाठीच तर मग इकडे यावं लागतं. म्हणून आपण इकडे यावं. आपल्या हृदयाच्या व्यासपीठावर पशुपतीनाथांचं शिवलिंग ज्या दिवशी स्थानापन्न होईल त्या दिवशी सगळा आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंद होईल. का नाही होणार? हृदय जर त्याला बसण्यासाठी दिलं असेल तर सगळीकडे आपल्याकडे आनंद प्राप्त होईल. असं महाराजांचं जीवन आहे. हरिभक्त पारायण, गायनाचार्य साहेबराव महाराज कवडेकर, आळंदी देवाची. तसेच करून तबला वादक कृष्णा महाराजे आहेत. आणि ज्यांच्याकडं पॅड वादन आहे ते नुसतं पॅडच वाजतात असं नाही, सुंदर मृदंगही वाजवतात कीर्तन असल्यावर.
तबलाही सुंदर वाजवतात, ज्याला आपण चौकणी चिरा म्हणतो. अशा आमचे गुरुजीही उपस्थित आहेत. सावळेश्वर महाराज तसेच सुंदर गायन महाराजांच्या मागे करतात. लहू महाराज लातूरकर तेही आहेत. बाबाई उपस्थित आहेत. कथेला बाबा म्हणल्यावर काय चिंता आहे, बरोबर आहे की नाही. बाबा उपस्थित आहेत. तसेच हरिभक्त पारायण युवा कीर्तनकार उत्तरेश्वर महाराज बीडकर हे पण इथे आले आहेत. आणि तुम्हा सर्व श्रोते मंडळीच्या चरणकमलावरती नतमस्तक ठेवून मी आपल्या कथेकडे वळतो आहे. कारण असं आहे, आज प्रथम दिवस असल्यामुळे थोडासा उशीर झाला आहे, पण काही हरकत नाही. देव आपल्यासाठी थांबत असेल तर देवासाठी आपण थांबावं ही कल्पना हृदयात आल्याशिवाय देवादिदेव महादेवर आपल्यावर कृपा करत नाही. आणि सांगू तुम्हाला दादा, देवादिदेव महादेव परीक्षाच पाहतो. आणि परीक्षा पाण्याचा दिवस दुसरा नसतो, तिसरा नसतो, सातवा नसतो, तो प्रथमच असतो. म्हणून प्रथम दिवशी कोणी नाही म्हणून अंतःकरणातली प्रसन्नता बाजूला ठेवावी आणि त्याची आपण चिंता करत बसावं. असं आपलं हृदय नसावंही आणि आपण अशी चिंताही करू नये. कारण देवादिदेव महादेवांची कृपा आपल्यावर आहे ना. आपण जर त्याचं शिवलिंग आपल्या हृदयाच्या व्यासपीठावर बसू ना, तर देवादिदेव महादेव सगळ्यांना आमंत्रण देऊन इथे आणील. काळजी नका करू. तुम्ही मला सांगताल उद्या परवा दिवशी. सब देवों से देव निराले, जय बम बम भोले. सब देवों से देव निराले, जय बम बम भोले. सब देवों से देव निराले, जय बम बम भोले. सब देवों से देव निराले, जय बम बम भोले. सब देवों से देव निराले, जय बम बम भोले. सब देवों से देव निराले, जय बम बम भोले. सब देवों से देव निराले, जय बम बम भोले. सब देवों से देव निराले, जय बम बम भोले. जय बम बम भोले भोले भोले. जय बम बम भोले भोले भोले. जय बम बम भोले. जय बम बम भोले भोले. जय बम बम भोले भोले. जय बम भोले भोले. सब देवों से देव निराले, जय बम बम भोले. सब देवों से देव निराले, जय बम बम भोले. सब देवों से देव निराले, जय बम बम भोले. सब देवों से देव निराले, जय बम बम भोले. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. जय हो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि 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 ओम नमः शिवाय. नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम 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 नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. भोलेनाथ भगवान की जय. त्र्यंबकेश्वर भगवान की जय. भुवनेश्वर भगवान की जय. काळाराम भगवान की जय. पशुपतिनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव
व्यास मुखारविंदई प्रगट झालेली ही शिवमहापुराण कथा आपण एक कान करून श्रवण करत आहात. तसेच मनोज दादा केंद्रे यांच्या माध्यमातून सगळीकडे लाईव्ह कथा आहे आणि काही दिवसानंतर ती कटकरोणी सुद्धा कथा आपल्याला ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल नाशिकमध्ये. सर्वांनी श्रद्धा ठेवावी, भाव ठेवावा, विश्वास ठेवावा आणि आपण या शिवकथेकडे यावं. व्यास मुखारविंदे प्रगट झालेले एक एक शब्द सामान्य जीवासाठी अमृत आहेत. थकलेल्या मनाला, बेचैन झालेल्या मनाला, अशांत मनाला शांत व्यासपीठ निर्माण करून देणारे हे व्यास मुखारविंद एक एक शब्द म्हणजे अमृत आहे. आणि हे अमृतमय शब्द अशांत जीवाला शांत करणारे आहेत, स्तब्ध करणारे आहेत. म्हणून व्यासांचा एक एक शब्द आपल्या हृदयाच्या पेटीमध्ये कोंडून ठेवावा एवढीच अपेक्षा आहे. नाही ते आपण हृदयामध्ये आतापर्यंत घेतलंय, नाही ते शिक्षण मनाला दिलंय, नाही ते बुद्धीमध्ये विचार ठेवले. म्हणून मन असेल, बुद्धी असेल, हृदय असेल, हे सगळंची सगळं आपण पशुपतीनाथांच्या शिवलिंगावरती आज समर्पण करूया. आपण कथेमध्ये ऐकतो ना, एक लोटा जल देवादिदेव महादेवाला समर्पण केला तर सगळ्या समस्या आपल्याला मिटून जातात, सगळे स्वप्न पूर्ण होतात. पण 7 दिवसापर्यंत आपण देवादिदेव महादेवाला काहीही मागणार नाहीयेत. नको, देवादिदेव महादेवांचे एक एक शब्द, व्यासांच्या मुखारविंदे प्रगट झालेले एक एक शब्द आपण आपल्या विचाराशी मिळूया, आपण आपल्या मनाशी मिळूया, आपण आपल्या बुद्धीशी मिळूया, आपण आपल्या चित्ताशी मिळूया. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ज्या दिवशी आपलं ऐकायला लागतील ना, त्या दिवशी सर्व विश्वामध्ये आपला सुगंध दरवळला जाईल, सगळ्या विश्वामध्ये आपला जय जयकार केला जाईल, सगळ्या विश्वामध्ये आपला आनंद पसरला जाईल. आणि हे आनंद, समाधान, सुख देण्याचं काम पशुपतीनाथ करतात. देवादिदेव महादेवांची कृपा झाली ना, अन्यथा जगाने वेगळं टाकू द्या, देवाची कृपा झाली की जग त्याच्यावर कृपा करतं, हे वैशिष्ट्य आहे. म्हणून श्री व्यासांनी ग्रंथाची निर्मिती करत असताना शिव महापुराणाची निर्मिती जशी केली आहे तशी श्रीमद भागवताची निर्मिती केली आहे, तुळशीदासांनी रामायणाची निर्मिती केली आहे. पण या ग्रंथाची निर्मिती करत असताना त्याला एक नामकरण करावं लागतं ग्रंथाचं. आणि ग्रंथाचं नामकरण करत असताना उगाच त्या ग्रंथाला नाव द्यायचं म्हणजे द्यायचं असं होत नाही. म्हणून तुम्ही पहा, नुसतं शिव महापुराण कथा एवढं जरी नाम हृदयापर्यंत गेलं ना, तर शिवपुराण हे नाम तुमच्या जीवनाचं मंगल करण्याची शक्ती आहे. जो कोणी पुराण ऐकेल त्याच्या मनातले आणि हृदयातल्या सगळे स्वप्न देवादिदेव महादेव पूर्ण करतो, सगळे स्वप्न पूर्ण करतो. म्हणून थोडंसं मनाला धीर द्या. मी काय बोलतोय लक्षात आहे, तुमच्या मनाला धीर द्या. देवादिदेव महादेव तुमची परीक्षा पाहिल्याशिवाय तुमच्या पदरात काही टाकत नाहीये. म्हणून व्यासांनी 7 दिवसाची कथा मंगलमय व्हावी याच्याकरिता गणपती बाप्पाला नमन केलंय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव कार्यशिषु सर्वदा. सगळं कार्य आनंदाने पार पडावं, समाधानाने पार पडावं, सुखाने पार पडावं याच्याकरिता गणपतीला नमन केलंय. सुख करता तू दुःख हरता, तू सुख करता तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. तू
बंगला बांधवा, तुम्हाला गणपतीचं पूजन करावं लागतं. व्यवसाय करा, गणपतीचं पूजन करावं लागतं. फोर व्हीलर गाडी दाराजामध्ये उभा करा, तुम्हाला गणपतीचं पूजन करावं लागतं. कीर्तन असो या तमाशा, गणपती बाप्पाचं नमन केल्याशिवाय कार्याला आरंभ होत नाही. का तर 7 दिवस कोणत्याही प्रकारचे विघ्न कार्यात येऊ नये म्हणून व्यासांनी माझं लिखाण पूर्णत्वाला जावं म्हणून व्यास गणपती बाप्पाला नमन करतात. दुसरं नमन करतात ते सरस्वती मातेला. कारण सत्कार्य करायचं असेल ना तर त्याला सतेज बुद्धी असावी लागते, सात्विक बुद्धी असावी लागते. शिव महापुराण कथा मला करायची आहे की ज्या दिवशी भावना निर्माण होते त्या दिवशी देवादिदेव महादेवांची कृपाच होते, कारण ती बुद्धी सात्विक असते. धर्म करायला बुद्धी सात्विक असावी लागते, धर्म कार्य करायला बुद्धी सात्विक असावी लागते, देवांची कथा श्रवण करायला बुद्धी सात्विक असावी लागते. सत्कार्याला आरंभ करायचं म्हणजे बुद्धी सात्विक असावी लागते. तर व्यास म्हणतात, हे देवादिदेव महादेवा, हे शिव महापुराण कथेचं मंगल व्हावं याच्याकरिता सरस्वती ही बुद्धीची देवता आहे म्हणून सरस्वतीच्या चरणकमलाशी लागून लिखाणाला आरंभ करतात. आणि तुम्हाला एक सांगेन, जीवनात काही घडायचं असेल, बुद्धी सतेज करायची असेल तर व्यास म्हणतात आपण आपल्या बुद्धीला सतेज करण्यासाठी आपण सरस्वती मातेचं अध्ययन केलं पाहिजे, सरस्वती मातेचं पूजन केलं पाहिजे, सरस्वती मातेचं ध्यान केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, निधिध्यासन केलं पाहिजे. तेव्हा सरस्वती आपल्यावर कृपा करेल आणि त्या कृपेच्या माध्यमातून ज्ञान जन्माला येईल. बुद्धीमध्ये ज्ञान जन्माला येण्यासाठी सरस्वतीचं पूजन करावं लागतं. संत श्रेष्ठ कैवल्याचे ज्ञानमूर्ती श्री ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी वाचा. 16व्या वर्षी जर ज्ञानेश्वरीला जन्म होत असेल माऊलीच्या मुखातून तर बुद्धीवरती सरस्वतीची कृपा आहे माऊलीच्या, म्हणून तर ज्ञानेश्वरी जन्माला आली. जीवनात काही घडायचं असेल ना तर सरस्वतीचं मनन करा, श्रवण करा, सरस्वतीचं ध्यान करा. हे शारदे मां, हे शारदे मां, अज्ञानतासे हमें तार दे मां. हे शारदे मां, हे शारदे मां, अज्ञानतासे हमें तार दे मां. हे शारदे मां, हे शारदे मां, अज्ञानता से हमें तार दे मां. तू स्वर की देवी, ये संगीत तुझसे, तू स्वर की देवी, ये संगीत तुझसे, हर शब्द तेरा, हर गीत तुझसे. हम हैं अधूरे, विद्या का सबको अधिकार दे मां. हे शारदे मां, हे शारदे मां, अज्ञानता से हमें तार दे. हे शारदे मां, हे शारदे मां, अज्ञानता से हमें तार दे मां. नमन करावं शारदा मातेला, नमन करावं सरस्वती देवीला. हात जोडून देवीच्या समोर जावं आणि बुद्धीतलं अज्ञान त्या दिवशी संपन्न होईल ज्या दिवशी दोन्ही हात सरस्वती मातेकडे जातील. ज्या दिवशी आपण नम्र होऊन देवीकडे जाऊ, सरस्वती मातेकडे जाऊ, त्या दिवशी बुद्धीवर कृपा होईल. आणि बुद्धी सतेज झाली ना त्या दिवशी ज्ञानाचं भंडार इथे प्राप्त होईल. म्हणून
श्री व्यास मुखार विंदे प्रगट झालेले एक एक शब्द हे गणपतीच्या साक्षीने आहेत, हे सरस्वती मातेच्या साक्षीने आहेत. आणि तिसरं नमन करतात ते पार्वती मातेला. का बरं पार्वती मातेला नमन करतात? तुम्ही प्रत्येक जण शिव महापुराण कथा श्रवणाला आलाय, काहीतरी पशुपतीनाथांकडे मागणं आहे प्रत्येकांचं. हे पशुपतीनाथ, मी अंतःकरणापासून कथा श्रवण करतो, कथा श्रवण करते. माझी मनातली अशी इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी म्हणून मी तुझ्या समोर बसून बुद्धीला सरस्वतीला साक्षी घेऊन, गणपतीला साक्षी घेऊन माझ्या मनातली स्वप्न तू पूर्ण कर देवादिदेव महादेवा. बसतो ना, तर त्यावेळेस महादेव तुमच्याकडे पाहत नाही, पण तुमच्या मागणीचं पत्र माता पार्वती देवादिदेव महादेवांकडे घेऊन जाते. आणि पार्वती देवादिदेव महादेवांकडे घेऊन गेली की सगळ्या गोष्टी देवादिदेव महादेव पार्वतीच्या हातातून घेतात. तुम्ही मागितलेले सगळे स्वप्न देवादिदेव महादेव पूर्ण करतो. याला कारण पार्वती माता आहे. आणि तीच पार्वती जगदंबा आहे, तीच पार्वती सरस्वती आहे, तीच पार्वती तुळजा भवानी आहे, तीच पार्वती आदिशक्ती आहे. म्हणून पार्वतीचं स्थान खूप मोठं आहे. देवादिदेव महादेवांकडे जाण्याच्या अगोदर पार्वतीचं अपार्टमेंट काढावं लागतं, पार्वतीकडे जावं लागतं. कलेक्टरच्या ऑफिसला जायचं असेल आणि कलेक्टरला भेटायचं असेल तर पर्सनल असिस्टंट PA ला भेटावं लागतं. PA कडून अपार्टमेंट काढून घ्यावे लागते, तेव्हा अधिकारी मिळतात. तसं पार्वतीकडून अपार्टमेंट काढावी लागते, तेव्हा पशुपतीनाथांची कृपा होते. म्हणून पार्वती मातेंकडून अपार्टमेंट घेणं म्हणजे तरी काय, आणि त्याच विषयावर आपण बोलून आजची कथा आपण संपणार आहोत. पार्वतीकडे जाताना रिकामं होऊन जा. पार्वती मातेकडे जात असताना हे सगळं मनातलं रिकामं करून जा. काय हो आपल्या मनामध्ये इतरांबद्दल भरलेले द्वेष काढून टाका मनातले. इतरांबद्दलची कुभावना जाळून टाका मनामध्ये. इतराबद्दलचे द्वेष कुभावना असेल, दुसऱ्यांबद्दलचे अविचार असतील, ही सगळी मनाची पेटी रिकामी करा. आणि शिवलिंगाच्या शेजारी पार्वतीचं स्थान आहे, त्या पार्वतीच्या स्थानापाशी जाऊन बसा. नक्कीच तुमच्या मनाचा स्वीकार माझी पार्वती माता करेल, नक्की मनाचा स्वीकार करेल. सांगू तुम्हाला, किती कोटी बिलविदळ वाहिले हे विशेष नाहीये, किती प्रकारचे फुलं शिवलिंगावर वाहिले हे विशेष नाहीये, किती रोज 1 लोटा जल पाणी घातला विशेष नाहीये. मग काय विशेष आहे? ज्या दिवशी तुम्ही मनाचं बिलविदळ कराल आणि माझ्या पशुपतीनाथांच्या शिवलिंगावर समर्पण कराल ना, तर त्या दिवशी तुमच्या मनाचं परम कल्याण होईल की तुम्ही मनाचं फूल करून देवाला वाहिलंय. आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन, हो गया भजन. आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन, हो गया भजन. आदत बुरी सुधार लो बसे हो गया भजन, बसे हो गया भजन. दृष्टि में तेरी दोष है दुनिया ने हार ली, दृष्टि में तेरी दोष है दुनिया ने हार ली. वाणी को भी संभाल लो, वाणी को भी संभाल लो बस हो गया भजन, हो गया भजन. आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन, हो गया भजन. आदत बुरी सुधार लो बसे हो गया भजन, बसे हो गया भजन. आदत बुरी सुधार लो बसे हो गया भजन, हो गया भजन. नमः पार्वती पतये हर हर महादेव. भोलेनाथ भगवान की
पशुपतिनाथ भगवान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय भगवान की पार्वती मातेकडे जात असताना मनाला रिकामं करून जावं, मनाचं फूल पशुपतीनाथांना समर्पण करावं. ज्ञानेश्वरी अद्भुत आहे माऊलींची. माऊली म्हणतात, डोळ्यांनी मनाला खराब केलंय, डोळ्यांनी मनाला बेचैन केलंय, नेत्रांनी मनाला आजारी केलंय, नेत्रांनी मनाला रोगी केलंय. माऊली म्हणतात, नेत्राच्या माध्यमातून मनात गेलेलं पाप मनाला बेचैन करणार आहे. नेत्र द्वेष पाहतात, पण हृदयामध्ये दुःखाच्या गाठी निर्माण करतात. आणि हृदयामध्ये दुःखाच्या गाठी ज्या दिवशी निर्माण होतील ना, त्या दिवशी गाठीचं दर्शन घ्यायला हे मन जातं ना, त्या दिवशी मन सगळं दुःखी होतं, बेचैन होतं, डिप्रेशनमध्ये जातं. आणि मग माणसं पॉयझन करतात, मग माणसं आत्महत्या करतात आणि म्हणतात जीवन जगण्यामध्ये मजा नाही आहे, जगण्यात मजा नाही. कर्ज झालंय लोकांचं म्हणून आत्महत्या करणारे माणसं या जगात नाहीयेत. डोळे द्वेष पाहतात आणि द्वेषाच्या माध्यमातून दुखवलेलं मन, जखमा झालेलं हृदय या श्रेष्ठ देहाला, या श्रेष्ठ जीवनाला आत्महत्याच्या मार्गावर नेतो. म्हणून माईबाप, मनाला इतकं घाण बनवू नका, मनाला इतकं बेचैन बनवू नका, मनाला इतका त्रास देऊ नका, मनाला एवढं डिप्रेशनमध्ये टाकू नका की तुमचंच मन तुमच्या अमूल्य जीवनाला आत्महत्येच्या मार्गावर नेऊ. आणि एकदा हे आयुष्य गेलं ना निघून, तर एक एक येवणी कोटी कोटी फेरा, मनुष्य देह बारा मग लागे. एक एक येवणीमध्ये कोटी कोटी फेरा फिरल्यावर मनुष्याचा देह बारा आहे. इतके सुंदर डोळे आहेत आपल्याला, इतके सुंदर हात आहेत, इतके सुंदर पाय आहेत, पण जसं वरून सुंदरता आहे ना, तशी एकदा हृदयाची सुंदरता, हृदयाच्या ठिकाणी असणारं, शरीराच्या ठिकाणी असणारं जे मन, याची मलिनता गेली, याचे दूषित तत्व निघून गेले की अलगद पार्वती माता त्या मनाला उचलते आणि देवादिदेव महादेवांच्या हातामध्ये देऊन टाकते. मला सांगा, ज्या दिवशी तुमचं मन पार्वतीकडे गेलंय आणि पार्वती मातेच्या माध्यमातून देवादिदेव महादेवांच्या सानिध्यात गेलंय, त्या दिवशी तुमचं मन कधीच घाण विचार करणार नाही, कधीच तुमचे नेत्र पाप करणार नाहीत, कधीच वाईट मार्गाला हे पाय जाणार नाहीत, ना कधीच अधर्म करण्यासाठी हात पुढे जाणार नाहीत. त्या दिवशी तुमच्या सगळ्या जीवनाचं मंगल होईल, ज्या दिवशी मन आपलं मंगल होईल. म्हणून जीवन सुंदर आहे. एकदा जगता आलं ना त्या जीवनाला, तर पारिजातकासारखा सुगंध विश्वात दरवळणारं हे तुमचं मन आहे. म्हणून मनाला किती अट्रॅक्ट करू शकतात याच्यावर फोकस द्या, तुमचं जीवन मंगल होऊन जाईल. म्हणून कोणतं फूल वाहिलं पाहिजे देवादिदेव महादेवाला? आपल्या मनाचं फूल वाहिलं पाहिजे, मनाचं बिलविदळ वाहिलं पाहिजे. ज्यांचं मन सुंदर आहे त्यांचं जीवन सुंदर आहे, ज्यांचं मन सुंदर आहे त्यांच्या जीवनाचा सुगंध सुंदर आहे, ज्यांचं मन सुंदर आहे त्यांची वाणी सुंदर आहे. कोण आहे माणसं? हे बघा, तुमचं हृदय सुखव करणार वाणी आहे, शब्द आहे, आणि तुमचं मन दुखवणारे सुद्धा शब्द आहेत. मग ऐका ना, किती दिवस नाशिकमध्ये आपल्याला राहायचं आहे? इतकं सुंदर या वाणीने बोला की तुमच्या शब्दाने दुखवलेल्याचं मन सुखावेल. त्या दिवशी देवादिदेव महादेवाला पूजा न करता तुमची पूजा मान्य होईल माझ्या पशुपतीनाथाला. ज्या दिवशी दुसऱ्यांचं हृदय तुम्ही सुखावलंय, ऐसी वाणी बोली मन का पाखो, ऐसी वाणी बोली मन का पाखो, ऐसी वाणी बोलिए मन का पाखो, ऐसी वाणी
का पाखो ऐसी वाणी बोली मन का पाखो ऐसी वाणी बोलिए मन का पाखो ऐसी वाणी बोलिए मन का पाखो औरत को शीतल करे औरत को शीतल करे आप शीतल हो आप शीतल हो ऐसी 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 वाणी बोली मन का पाखो ऐसी वाणी बोली मन का पाखो मन का पाखो मन का पाखो कोय 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 जगामध्ये तुम्ही कुठेही फिरा, कुठेही जा, मोठे मोठे पर्यटन स्थळ आहेत पाहण्यासारखे. तुम्ही तिथेही जा. तुमचं मन बेचैन असेल ना आणि तुमची वाणी खराब असेल ना, तर सुंदर सुंदर पर्यटन स्थळ सुद्धा तुम्हाला आनंद देऊ शकत नाहीये, देऊ शकत नाहीये. जसं सर्दी झालेल्या माणसाला सुंदर फुलं सुगंधित असतात, पण सुगंध तुम्हाला देऊ शकत नाहीये, तसं खराब झालेलं मन तुम्हाला कधी आनंद देऊ शकत नाही, तुम्हाला कधी समाधान देऊ शकत नाही. म्हणून मनाला सुंदर बनवा आणि मनाच्या द्वारे तुमची वाणी सुंदर होणार आहे, वाणी सुंदर होणार आहे. म्हणून वाणीतून एवढे सुंदर शब्द बोला की दुखवलेल्या माणसाचं जीवन मंगल होईल. मिठ मिठ बोल थारू काय बिगडे काय बिगडे थारू काय बिगडे मिठ मिठ बोल थारू काय बिगडे काय बिगडे थारू काय बिगडे मिठ मिठ बोल थारू काय बिगडे काय बिगडे थारू काय बिगडे मिठ मिठ बोल थारू काय बिगडे काय बिगडे थारू काय बिगडे मिठ मिठ बोल थारू काय बिगडे काय बिगडे थारू काय बिगडे मिठ मिठ बोल थारू काय बिगडे काय बिगडे थारू काय बिगडे मिठ मिठ बोल थारू काय बिगडे काय बिगडे थारू काय बिगडे मिठ मिठ बोल थारू काय बिगडे काय बिगडे थारू काय बिगडे या जीवन मालूम नहीं कभी निकल प्राण मालूम नहीं या जीवन मालूम नहीं कभी निकल प्राण मालूम नहीं मिठू 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 बोल थारू काय बिगडे काय बिगडे थारू काय बिगडे मिठू मिठू बोल थारू काय बिगडे काय बिगडे थारू काय बिगडे मिठ मिठ बोल थारू काय बिगडे काय बिगडे थारू काय बिगडे मिठ मिठ बोल थारू काय बिगडे काय बिगडे थारू काय बिगडे टाळ्या नाहीत वाजवणार. काय बिघडेल बरं? ही वाणी जर दुसऱ्यांचं समाधानकारक शब्द बोलली तर आपलं काय बिघडेल? म्हणून ऐका ना सज्जना हो, दुखवलेल्या माणसाला सुख द्या. देवादिदेव महादेवांची पूजा त्यांच्या सुखात आहे. वाणीचं फूल करा, मनाचं बिलविदळ करा आणि हृदयाचं व्यासपीठ करा. देवादिदेव महादेव 24 तास तुमच्या संगतीला आहे, 24 तास तुमच्या संगतीला आहे. ज्यांनी हृदयाच्या शिवलिंगाला, ज्यांनी स्वतःच्या हृदयावर शिवलिंगाचं स्थान बसवलंय, ज्यांनी मनाचं बिलविदळ केलंय आणि वाणीचं सुंदर गुलाबाचं फूल केलंय ना, अशांपासून महादेवाला जाय म्हटलं तरी महादेव जात नाही. देवादिदेव महादेव त्यांच्या संकटासाठी कधी पण संगतीला आहे, कधी पण संगतीला आहे. म्हणून ऐका ना, दुसऱ्यांच्या मनाला सुखावं करणारी तुमची वाणी जर तिथे कारणीभूत असेल तर नक्की तुमचं सुख त्यांना देऊन टाका. द्या ना तुमचं सुख. एखादा बेचैन झालेला व्यक्ती आहे, परेशान झालेला आहे, मन चिंतातूर आहे, काय करावं कळत नाही. म्हणून ठरवलं, पत्र लिहून ठेवलं, आई बाबा मी माझ्या आयुष्यात जीवन जगू शकत नाही, म्हणून मी 1-2 दिवस राहणारे आणि तिसऱ्या दिवशी मी आत्महत्या करणारे पत्र लिहून ठेवलं. संत वाङ्मयामध्ये असं सांगितलंय, ते पत्र लिहित असताना जर तुम्ही तिथे असाल ना, तर नक्कीच तुमच्या भाषेमध्ये तुम्ही पत्र लिहा, पण तुमच्या वाणीमुळे
3 दिवसाचं मरण 30 वर्षापर्यंत जात असेल ना, तर देवादिदेव महादेवांची कृपा त्याच दिवशी तुमच्यावर होईल, ज्या दिवशी 3 दिवसांनी आत्महत्या करणारे ते पत्राचं खूड करून तुम्ही तुमच्या शब्दाचं लिखाण केलंय, त्या दिवशी देवादिदेव महादेवांची कृपा तुमच्यावर होईल. अविचारी माणसं आत्महत्येच्या मार्गावर जातात, ज्यांच्या विचाराला भीक लागली आहे, विचाराला भीक लागली आहे, ज्यांचं मन शांत नाहीये, असे माणसं आत्महत्येच्या मार्गावर जातात. एक वाक्य तुम्हाला बोलू का नाशिककर? प्रेमाचे शब्द भेटले नाही म्हणून या भारत देशामध्ये काही टक्केवारीमध्ये मुलं आत्महत्या करतात, मुली आत्महत्या करतात. प्रेमाचे शब्द भेटले नाही म्हणून. मी तर म्हणेल, एकांच्या हृदयावर प्रेम करण्यापेक्षा सगळ्या जगावर प्रेम करा, सगळं जग तुमच्या हृदयावर प्रेम करेल. एकाला का आपलं हृदय तुम्ही देऊन टाकता? आणि त्यांनी जर घेतलं ना ते हृदय जर घेतलं ना महाराज, हृदय घेतलं ना, तर तुमच्या हृदयाला ते सांभाळतील का नाही सांभाळतील याचा भरवसा नाहीये. कोणाला द्या हृदय माहितीये? माझ्या व्यासांना द्या. तुमचं हृदय माझ्या शिवाला द्या, माझ्या ज्ञानोबारायला द्या, तुकोबारायला द्या. त्या हृदयाचं सोनं हे संत करतील, साधू करतील, ऋषी करतील. ज्यांचे विचार चांगले नाही आहेत, ज्यांचं राहणं चांगलं नाही आहे, ज्यांची वाणी चांगली नाही आहे, असं पवित्र हृदय आपण दुसऱ्यांच्या ताब्यामध्ये देतो आणि मग ते माणसं आपल्या हृदयाला जखमा करतात. त्या दिवशी ना, या जखमाचा मलम अजून नाशिकमध्ये मेडिकल ओपन नाही झाली आहे की तुमच्या हृदयाला झालेली जखम ती मेडिकलमधलं औषध दुरुस्त करेल. एकही मेडिकल जगात नाही आहे. म्हणून तुमचं मन, तुमची वाणी, तुमचे शब्द, तुमचं हृदय कोणाच्याही ताब्यात देऊ नका. कोणाच्या द्यायचं नाही महाराज, हो नका देऊ कोणाच्या. द्यावं वाटत असेल ना तुमचं मन, तर पशुपतीनाथांना द्या. हृदय द्यावं वाटत असेल ना, पशुपतीनाथांना द्या. देवादिदेव महादेव तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आणि एक वाक्य बोलून जाईल. मेलेला मनुष्य आहे आणि त्या मेलेल्या मनुष्याला दिसायला सुंदर आहे. माऊलींची ओवी दिसायला सुंदर आहे, पण मेलेल्या मनुष्याला कितीही रत्न जडीत तुम्ही अलंकार घातले ना, तर ते शोभून दिसत नाहीये. नाही ते शोभून दिसत. भूक लागलेल्या माणसाच्या पोटाला अन्न जर बांधलं ना, तर त्या पोटातली भूक जात नाहीये. आणि विधवा स्त्रीने समाजामध्ये कुंकू लिहून आली ना, तर तिचं कपाळ शोभून दिसत नाहीये. तसं घाण मनाचे माणसं देवादिदेव महादेवाच्या समोर जरी बाहिरंगाने दिसत असले ना, तर माझ्या देवाच्या अंतकरणाने ते शोभून दिसत नाहीयेत. जसा मेलेल्या माणसाला अलंकार शोभून दिसत नाहीयेत, तसं घाण मनाचे माणसं शिवालयामध्ये शोभून दिसत नाहीयेत. शिवालयामध्ये ती शोभून दिसत नाहीयेत, कारण त्यांचं मन घाण आहे, त्यांची बुद्धी घाण आहे, त्यांचे विचार घाण आहेत. म्हणून मृत जैसा अलंकारीला, गाढव तीर्थी नालीला, कडू दुधिया माखीला गुडे जैसा. माऊली म्हणतात, नाशिकवरून गाढव उचलला आणि काशीला नेला. स्नान घातलं गंगेचं, वापस आणला तर गाढव पुन्हा लोळायला लागला. शेवटी तो गाढव आहे. नाही कळालं तुम्हाला प्रवीण दादा? शेवटी तो गाढव आहे. तसं कडू भोपळ्याला गुळाचा लेप दिला. किती दिवस लेप गेल्यावर महाराजजी आतून तो गोड होईल? कधीच नाही ना. तसं माझे कैवल्याचे ज्ञानमूर्ती श्री ज्ञानोबाराय म्हणतात, किती मोठा गंध लावला, किती सुंदर सुंदर वस्त्र परिधान केले, किती सुंदर सुंदर गायन केलं, किती सुंदर सुंदर वादन केलं, किती सुंदर सुंदर वाणीतून शब्द बोलले, किती सुंदर कथाश्रवण केली. याच्यापेक्षा तुमचं मन किती सुंदर आहे याच्यावर तुमचं जीवन डिपेंड आहे की तुम्ही सुखी आहात का दुखी आहात. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, प्रेमाविन भजन नाकाविन मोती. प्रेमविन भजन नाकाविन मोती, प्रेमविन भजन नाकाविन मोती. अर्थाविन पोती वाचुनी काय, अर्थाविन पोती वाचुनी काय,
हरिमुखी गाता हर पल चिंता, हरिमुखी गाता हर पल चिंता, हरिमुखी गाता हर पल चिंता। हरिमुखी गाता है परिचिता। हो प्रेमावीन भजन नाकावीन मोती, अर्थावीन पोती, अर्थावीन पोती वाचुनी काय। प्रेमावीर भजना नाथवीर मोती, अर्थवीर पोती, अर्थवीर पोती वाचुनी काय। सरळ सरळ दादा नाथांचं मत आहे की प्रेमावीन भजन नाकावीन मोती, अर्थावीन पोथी वाचुनी काय। नाथ महाराज म्हणतात भजनात प्रेम नसेल तर काही अर्थ नाहीये। म्हणून प्रथम दिवशी कथा श्रवण करत असताना प्रेमाची गरज आहे। कळालं ना तुम्हाला? म्हणजे उद्याची कथा सगळी समजेल। उद्यापासून कथेला आपण आरंभ करूया। आधी प्रेम कळावं, आधी मनाचं ठिकाण कळावं, हृदयाचं ठिकाण कळावं, बुद्धीची सतेजता कळावी। म्हणून प्रथम दिवशी कथेला आले म्हणजे दुसऱ्या दिवशीचं सगळं मंगलमय वातावरण होईल। महाराज म्हणतात घरामध्ये भरपूर सोनं आहे, 100 प्रकारच्या नती आहेत नाकामध्ये घालण्यासाठी। बरं मला सांगा 100 प्रकारच्या नथी आहेत पण ईश्वराने नाकच दिलं नसेल तर 100 नतीला शून्य किंमत आहे। तसं मनामध्ये प्रेम नाहीये, हृदयामध्ये श्रद्धा नाहीये, भाव नाहीये, निष्ठा नाहीये तर देवादिदेव महादेवाला केलेला दिखावा कधी आवडत नसतो। जसं नाक नसताना नत व्यर्थ आहे तसं प्रेम नसताना देवादिदेव महादेवांची पूजा व्यर्थ आहे। म्हणून पूजेला काय लागतं? अगोदर प्रेम लागतं। मग आधी बिलविदळ लागतं का आई? प्रेम लागतं, प्रेम लागतं। फूल लागतं आधी का प्रेम लागतं? प्रेम लागतं। 1 लोटा जल आधी लागतो का प्रेम लागतं? प्रेम लागतं। पशुपती व्रत करावं आधी का प्रेम आधी? प्रेम आधी। म्हणून प्रेम आधी आहे, नंतर देवादिदेव महादेवांची पूजा नंतर आहे। म्हणून ज्यांच्याकडं प्रेम आहे त्यांच्याकडं गोडवा आहे, ज्यांच्याकडं प्रेम आहे त्यांच्याकडं रसिकता आहे, ज्यांच्याकडं प्रेम आहे त्यांच्याकडं जीवनाचं माधुर्य आहे, ज्यांच्याकडं प्रेम आहे त्यांच्याकडे आनंद आहे, ज्यांच्याकडं प्रेम आहे त्यांच्याकडं सुख आहे, ज्यांच्याकडं प्रेम आहे त्यांच्याकडे समाधानाचा सागर आहे। प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे। प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन समाधान, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई। प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे। कितीही पळा प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान। प्रेमाशिवाय जगात समाधान नाही। आणि आपण कोणावर प्रेम करतो? आपण अशांवर प्रेम करतो की तुमच्या प्रेमाला सांभाळण्याची समोरच्याची ताकद नाही। अशांना आपण प्रेम करतो, अशांना आपण प्रेम देऊन टाकतो आपलं। मायबाप जीवन मोठं करायचं असेल, देवादिदेव महादेवांची कृपा व्हावी असं वाटत असेल ना तर माझ्या पशुपतीनाथांच्या शिवलिंगावरती आपलं प्रेम देऊन टाका। देवादिदेव महादेव खरंच तुमच्या प्रेमाला एकही जखम कुठे होऊ देणार नाही। आणि अलगत जसं आई छोट्या बाळाला अलगत उचलते ना तसं तुमच्या हृदयारूपी प्रेमाला अलगत माझा पशुपतीनाथ उचलेल, माझा देवादिदेव महादेव उचलेल।
म्हणून प्रेम खूप महत्वाचं आहे. आता प्रेमाचा टप्पा खूप महत्वाचा आहे. म्हणून हे जे मन आहे ना, हे मन, प्रेम, हे हृदय, या हृदयाच्या भावना, प्रेमाच्या भावना नेत्राच्या माध्यमातून ज्या वेळेला ते बाहेर व्हायला लागतात ना, वाणीच्या माध्यमातून, शब्दातून बाहेर यायला लागतात ना, त्या दिवशी समोरचा व्यक्ती तुमच्या प्रेमाला जवळ घेत नाहीये, अजूनही तुमच्या लक्षात नाही. म्हणून देवादिदेव महादेवांच्या चरणकमलावरती आपलं प्रेम समर्पण करावं. आपण काय काय समर्पण केलं? मन केलं, बरोबर आहे, बुद्धी केली, बरोबर आहे, प्रेम केलं. मन, बुद्धी, प्रेम हे समर्पण केलं की दुसऱ्या दिवशी मग एक लोटा जल घेऊन जायचं आणि देवादिदेव महादेवांच्या समोर डोळे भरून शिवलिंग पाहून त्या शिवलिंगाला समर्पण करून जगातली कोणतीही समस्या असू द्या, देवादिदेव महादेव तुमची पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. एक लोटा जल बस. पण कोणाचा? ज्यांनी लोट्याबरोबर अगोदर प्रेम समर्पण केलं, ज्यांनी बुद्धी समर्पण केली आहे, ज्यांनी मन समर्पण केलंय, अशांच्या एक लोटा जलावर देवादिदेव महादेव कृपा करतो. नाहीतर 20-20 वर्ष झालं एक लोटा जल चालू आहे, पण देवादिदेव महादेव स्वप्नात सुद्धा येत नाही. एक लोटा जल पाणी घालून मन समाधानी होत नसेल तर तुमचा एक लोटा जल अजून देवाला मान्य झाला नाहीये. मनाला प्रसन्नता वाटली पाहिजे. म्हणून ऐका ना, मृत्यू लोकामध्ये आलात ना तर येतानाही काही सोबत आणलं नाहीये. आणि ज्या दिवशी आपण नाशिकमधून आपला पत्ता कट होईल ना, त्या दिवशी आपण कवडी सुद्धा सोबत नेणार नाहीये. ऐका ना माईबाप, मृत्यू आणि जन्माच्या मध्ये जो स्तंभ आहे ना, त्याला जीवन असं म्हणतात. आणि तो जीवनाचा सुगंध नाशिकमध्ये दरवळावा असं वाटत असेल ना, तर दुसऱ्यांना प्रेम द्या, दुसऱ्यांना सुख द्या, दुसऱ्यांच्या हृदयाची जागा घ्या, त्यांचं दुःख स्वतःकडे घ्या, त्यांना तुमचं सुख द्या. देवादिदेव महादेव तुमच्यावर अखंड कृपा करेल आणि देईल ते स्थान. त्या स्थानाचं नाव आहे कैलास पर्वत. बस तिथे नुसता आनंद आहे, कारण त्यांना माहिती आहे देवादिदेव महादेवाला की यांनी प्रेम दिलंय, मन दिलंय. म्हणून महाराज ही कथा आहे ना, शिवमहापुराण कथा, ही प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण करणारी कथा आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय कोणाला आहे सांगू तुम्हाला मी? सगळ्यात मोठं श्रेय आयोजक आणि नियोजकाला. का दिलं बरं त्यांना श्रेय व्यासांनी? तर त्याचं कारण सांगून जातो मी. सगळ्यांनी ते आनंदाने कथा श्रवण करावी म्हणून आसन टाकलं, वक्त्यांचं आसन निर्माण केलं, सगळ्या कलाकारांचं आसन निर्माण केलं. आणि सगळं करून थकलेला भागलेला जीव व्यास म्हणतात कथेत बसलेला असतो ना, त्या दिवशी व्यासांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द स्वतःहून त्याच्या हृदयाची भेट घ्यायला जातो. हे त्याच्या आयोजक आणि नियोजक करणाऱ्याचं फल आहे. स्वतःहून शब्द जातात आणि ते शब्द जातात, नुसते जात नाहीत तर स्वतः आनंद घेऊन त्याच्या हृदयापर्यंत जातात. म्हणून माईबाप, सगळ्या समस्येचं हल मिटून जाईल जो शिव महापुराण कथेचं आयोजन आणि नियोजन करेल. आणि जगाच्या पाठीवर अशी एक कथा आहे, शिव महापुराण कथा. 7 दिवस संपायच्या अगोदर तुमचं स्वप्न पूर्ण करणारी कथा जगात हीच कथा आहे की त्याला शिव महापुराण कथा म्हणतात. भोळं दैवत आहे, समोर मागणी केली की द्यायला तो तयार आहे. पण अजून हेच माहीत नाही आपल्याला, बिलविदळाबरोबर मन द्यावं लागतं, फुलाबरोबर हृदय द्यावं लागतं, एक लोटा जलाबरोबर बुद्धी द्यावी लागते. हे ज्या दिवशी कळेल ना, त्या दिवशी आपण आपलं मन सुद्धा तिथे फुल म्हणून वाहूया. आणि शिवलिंगावर ज्या दिवशी फुल म्हणून वाहूया ना, आपलं प्रेम वाहूया ना, बुद्धी वाहूया ना, त्या दिवशी पशुपतीनाथांची कृपा माझ्यावर व्हावी असं सुद्धा म्हणू नका. देवादिदेव महादेवांची कृपा तुमच्यावरती होईल. म्हणून तुम्हा सर्वांना एक नम्रतेची विनंती, ज्या ज्या वेळेला कथेमध्ये भजन होईल ना, त्या त्या वेळेला सगळा संसार विसरून देवादिदेव महादेवांचं भजन करावं. मुखाने भजन आणि हाताने सुंदर टाळी वाजवावी. महाराजजीला विनंती करतो, महाराज सुंदर भजन म्हणतील, आपण चिंता करायची नाही ते कोण आहे, सुंदर टाळी वाजवायची आणि मुखाने नामकरण देवादिदेव महादेवांचं भजन करायचं. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय.
नाशिककर तुमचा आवाज त्र्यंबकेश्वर पर्यंत गेला पाहिजे हा. सर्वांनी हात वरती घ्या. सर्वांनी भजन करायचे. टाळी वाजवायची. जे भजन करणार नाही, टाळी नाही वाजवणार, त्यांना त्यांच्या शेजाऱ्यांची शपथ आहे अमोल साहेब. हा, सर्वांनी भजन करा. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. 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 ओम नमः शिवाय. तस्मिन् नमः पार्वती पते शिव हर महादेव. त्र्यंबकेश्वर भगवान की जय. कपिलेश्वर भगवान की जय. काळराम भगवान की जय. पशुपतिनाथ भगवान की जय. मोहेश्वर भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय भगवान की जय. नामाला खूप महत्व आहे. जेवढं नामाला महत्व आहे बरं का महाराज, तेवढं विश्वामध्ये कशाला कोणत्याही पूजेला महत्व नाही. म्हणून एक कथा सांगून आपण आजची कथा पूर्ण करूया. 4 दिवस ईश्वराने ते पाठवलंय ना आपल्याला, तर सुंदर सुंदर कर्म करून आपण इथून जावं. हे कोणाच्याच मालकीचं नाहीये. आपण सगळे किरायेदार म्हणून इथे आलो. अरे आपण आपलं घर म्हणतो, आपण आपली गाडी म्हणतो. तुम्ही रोज ज्यांच्या सोबत राहता ते शरीर माझं नाहीये, ते शरीर मी नाहीये. शरीराच्या आत असणारं देह हे काळाचे धन कुबेराचे. 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 येथे मनुष्याचे काय, तेथे मनुष्याचे काय आहे. 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 देह हे काळाचे धन कुबेराचे. 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 हे काळाचे धन कुबेराचे. हे काळाचे धन कुबेराचे. हे काळाचे धन
देह हे काळाचे धन कुबेराचे. आपलं इथे काही नाही. ज्या धनावर आपण सत्ता गाजवतो ते धन कुबेराचं. ज्या देहाला मी म्हणतो ते देह काळाचा आहे. म्हणून कमवलेला मान, कमवलेला सन्मान, प्रतिष्ठा, पद हे सगळं आपल्याला इथे ठेवून जायचं आहे. म्हणून सगळं जरी ठेवून जायचं असेल तर आपल्या मनाला आपण सांगावं, हे म्हणा, या हाताने धर्म कर, या वाणीने देवादिदेव महादेवांचं नाम गा, या हाताने सुंदर कथेमध्ये टाळी वाज, या पायाने सुंदर मंदिरामध्ये जा. हे तुझं काही नाहीये. तुझं पद, तू कमवलेली प्रतिष्ठा, तू कमवलेला मान सन्मान, गाडी बंगला, नोकरी, हे सगळ्या गोष्टी इथे ठेवून जायच्या. ते पूर्ण करत असताना अध्यात्माची कास कधी आयुष्यात सोडू नका. धनाबरोबर अध्यात्म असेल ना तर तुमच्या जीवनाचा सुगंध सगळ्या विश्वामध्ये दरवळेल. की तुमच्या धनाबरोबर अध्यात्माची कास तुमच्याकडे आहे. म्हणून एक सुंदर कथा आहे. एका बापाने मुलाला सांगितलं की तू मार्केटमध्ये जा. ऐकताय ना तुम्ही मार्केटमध्ये जा आणि मार्केटमध्ये जाऊन सुंदर सुंदर फळं खायला घेऊन ये. म्हणून एक पिशवी दिली दादा. आणि बापाने 100 रुपये खिशात टाकले आणि मुलाला मार्केटमध्ये पाठवून दिलं. तो मार्केट जवळ गेला फळाच्या, पण मार्केटच्या बाहेर एका एशीमध्ये गारोड्याचा खेळ चालू होता. एक गारोडी माकडाला नाचवत होता. म्हणून त्या मुलाला तो खेळ एवढा आवडला. फळाच्या मार्केटमध्ये जाण्याच्या अगोदर त्या मुलाचं मन त्या गारोड्याच्या खेळामध्ये एवढं रमलं. तिकडे मार्केट संपून गेलं तरी याच्या मनाने त्याला कधी मार्केटला नेलं नाही. जरा कथा व्यवस्थित ऐका. आणि गुंगला. खिशामध्ये 100 रुपये होते. त्या माकडाने 10-5 प्रकारचे खेळ दाखवले. गारोड्याने कटोरं दिलं आणि सांगितलं, जेवढ्याने खेळ पाहिला त्यांच्याकडे पैसे घेऊन ये. शिकवलेलं माकड होतं. कटोरं घेऊन गेलं प्रत्येकापुढं. या मुलाने बापाने दिलेले फळाचे 100 रुपये गारोड्याने माकडाच्या हातात दिलेल्या कटोऱ्यामध्ये टाकून दिले. कारण खेळच आवडला होता. गारोडी माकडाकडून सगळे पैसे घेतो, सगळं दुकान गुंडाळतो आणि नाशिकवरून पुन्हा त्र्यंबकला जायला निघतो खेळ दाखवण्यासाठी. अरे बापरे, मला तर बाबाने 100 रुपये दिले होते फळं आणण्यासाठी आणि मी तर माकडाच्या कटोऱ्या टाकून दिले. म्हणून पिशवी घेतली आणि रिकामाच घरी गेला. बापाने विचारलं, फळं आणले बेटा? मुलाने सांगितलं, नाही बाबा, मी फळं नाही आणू शकलो. का बरं? मार्केटच्या अगोदर एक गारोड्याचा खेळ चालू होता. एवढा आवडला माकडाच्या कटोऱ्यात मी 100 रुपये टाकून दिले. चांगले फळं नाही घेऊन आला. हा दृष्टांत आहे. सिद्धांत किती महत्वाचा ऐकून घ्या. बाप म्हणजे ईश्वर आहे आणि मुलगा म्हणजे तुम्ही आम्ही जीव आहे. बापरूपी ईश्वराने 100 वर्षाचं आयुष्य तुमच्या सोबत दिलंय आणि या संसारूपी मार्केटमध्ये चांगले कर्म करण्यासाठी तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य घेऊन पाठवलंय. पण संसारूपी गारोड्याच्या माकडात आपण एवढे गुंतलोय 100 वर्षाचं आयुष्य आपण माकडाच्या संसारूपी माकडाच्या गारोड्याच्या कटोऱ्यामध्ये टाकून दिलेत. जीवन संपलं. पण ज्यावेळेस तो मुलगा रिकाम्या हाताने जसं बापाकडे गेला ना, तसं आपण सुद्धा संसारूपी कटोऱ्यामध्ये आपले 100 वर्षाचे एक क्षण आपण त्या कटोऱ्यात टाकून देऊ ना, तर देवादिदेव महादेवाकडे आपल्याला रिकामं जावं लागेल. त्यावेळेस आपल्याकडं काहीच सोबत नसेल. जसा मुलगा रिकामा गेलाय बापाकडं, कशामुळे? आणि सांगू तुम्हाला, कधी बायको गारोडी होते तर पती माकड होतो, कधी पती माकड आहे तर पत्नी गारोडी होते. हा खेळ चालू आहे.
नाही कळालं तुम्हाला? हा खेळ चालू आहे. किती दिवस आपण या खेळामध्ये रमून राहूया की जेणेकरून आपल्या आयुष्याचं मोल एक एक क्षण, ईश्वराने दिलेले 100 वर्षाचं आपल्याला आयुष्य आपण जर माकडाच्या कटोऱ्यात टाकू ना, जसं मुलाला पिशवी रिकामी घेऊन घरी वापस जावं लागलं ना, तसं कोणतेच चांगले कर्म न करता आपल्याला ईश्वराच्या दारात वापस जावं लागेल. त्या दिवशी प्रवेश मिळणार नाही. तुम्हाला असं वाटतंय का बाप बोलला नसेल मुलाला? बोलला असेल ना, मूर्ख आहेस का, वेडा आहेस का, फळ आणण्यासाठी पाठवलं होतं, माकडाच्या काटोऱ्यात पैसे कुठं टाकत असतात का? जसा बाप बोलला तसा देवादिदेव महादेव तुम्हाला विचारेल. त्या दिवशी तुमची वाणी काय बोलणार आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये कोणते कर्म घेऊन देवादिदेव महादेवांच्या शिवालयामध्ये गेलोय म्हणून माईबाप, जीवन जगत असताना सुंदर कर्म करा. आपलं मन, आपली बुद्धी, आपलं चित्त, आपलं हृदय देवादिदेव महादेवांच्या शिवलिंगावरती समर्पण करा. देवादिदेव महादेवाला तुम्ही केलेली पूजा सगळी मान्य होईल, सगळी मान्य होईल. आणि ऐका ना, मी बोललो होतो की रिकामं होऊन शिवालयामध्ये जा. आत काही टाकून जाताल ना तर शिवालयामध्ये शरीराला प्रवेश मिळेल, तुमच्या मनाला नाही, तुमच्या प्रेमाला नाही, तुमच्या बुद्धीला नाही, तुमच्या हृदयाला नाही. तुम्हाला वाटेल मी महादेवाच्या समीप आहे, जवळ आहे, पण देव तुम्हाला त्या दिवशी जवळ करेल ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्यांवरती सुंदर प्रेम करायला लागाल. तुमच्या मनाचं सुख दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सामील होईल. तुमच्या हृदयाच्या आसनावर देवादिदेव महादेवांचं शिवलिंग स्थानापन्न होईल. त्या दिवशी पशुपतीनाथ, मोहेश्वर असेल, त्र्यंबकेश्वर असतील, हे सगळे तुमच्यावरती कृपा करतील. मायकांना पहिल्या दिवशी एकच कथेतून घेऊन जा घरी. आपलं मनाचं बिलविदळ, मी तिसरी वेळे माझी बोलायची, मनाचं बिलविदळ देवादिदेव महादेवाला वाहा. मनाचं फूल, बुद्धीचं फूल देवादिदेव महादेवाला वाहा. आणि वाणीचं 1 लोटा जल देवादिदेव महादेवाला समर्पण करा. तुम्ही कोणतंच फूल आयुष्यात देवाला वाहू नका. देवादिदेव महादेव तुमच्या जीवनातले सगळे स्वप्न पूर्ण करेल. मन द्या, विचार द्या, तुमचं हृदय द्या देवाला. तुमचं मन मागतो तो देव. आपण फुले घेऊन जातो, माझं मत असं नाही फुले घेऊन जाऊ नका उद्यापासून, पण फुलाबरोबर मन द्या ना माझ्या देवाला. देव तुमच्या मनाला सांभाळेल. भरपूर जणाला मन देऊन बघितलेत. महाराज, लग्न झाल्यावर 2 वर्ष पत्नीला पती मन देतो. काय सांभाळलंय पत्नीने मन या मनाला? पती मन देतो पत्नीला, काय पत्नी सांभाळते या मनाला? काय पती मनाला सांभाळतो? सांगू तुम्हाला, एक या मनाला आपण सांभाळू शकत नाहीयेत. विश्वातल्या सगळ्या भक्ताला सांभाळणारा माझा देवादिदेव महादेव आहे. म्हणून देवादिदेव महादेवाला आपलं अलगत मन त्याच्या शिवलिंगावर समर्पण करावं. देवादिदेव महादेवांची आपल्यावर 100% कृपा होईल. पण 1 लोटा जलाबरोबर मन देऊन टाका, मन देऊन टाका. एरवी तरी पंडू सुता, आत शुद्ध नसता, बाहेरी कर्म ते तत्वता विटंबुगा. काय सांगतात माऊली? एरवी तरी पंडू सुता, आत शुद्ध नसता, बाहेर सुंदर तुम्ही कर्म करता, सुंदर पूजा करता, बिलविदळ वाहता, फूल वाहता, 1 लोटा जल, 1 लोटा जल. पण जर मंदिरामध्ये दुसऱ्यांची निंदा होत असेल ना, मंदिरामध्ये एखाद्याचा अपमान होत असेल. स्वामींच्या मंदिरामध्ये आम्ही पाहिले, आता दर्शनला गेलतो महाराजजी, मंदिरामध्ये एवढं प्रशस्त वाटलं. इकडे गेलो विठ्ठल रुक्मिणी, मध्ये गेलो स्वामीचं मंदिर आहे, एकूण देवादिदेव महादेवांचं. मंदिरात गेल्यावर सगळ्या देवांचं दर्शन आहे, विठ्ठलाचं दर्शन आहे, देवादिदेव महादेवांचं दर्शन आहे, स्वामीचं दर्शन आहे. सगळ्यांचं दर्शन असेल तर आपण अशा मंदिरामध्ये का जाऊ नये? का जाऊ नये? सांगू तुम्हाला, दारूच्या अड्ड्यावर आणि जुगाराच्या अड्ड्यावर जाऊन मन आणि धन खराब करण्यापेक्षा शिवालयामध्ये जाऊन धनाला आणि मनाला मोठं करा. तुमच्या घराचं मंदिर होईल. का तुम्ही इकडे जाता? मनाचं मंदिर होईल, तुमच्या घराचं मंदिर होईल. म्हणून मनाची बांधणी करावी लागते, विचाराची बांधणी करावी लागते. तेव्हा तर मग सगळीकडे सुगंध या व्यक्तीचा दुर्बळला जातो. कोणाचा? ज्यांचे विचार महान आहेत, उच्च विचार आहेत, ज्यांच्याकडं मन सात्विकता आहे, ज्यांची हृदयाची ठेवण सुंदर आहे, अशांचं जीवन मंगल व्हायला वेळ नाही लागत. म्हणून प्रथम दिवस जे आपण बोललो ना, ते मनावर चर्चा केली आहे.
बुद्धीवर चर्चा केली आहे आणि हृदयाच्या व्यासपीठावर चर्चा केली आहे. म्हणून माऊलीचे बोलतात ना की एरवी तरी पंडू सुता आत शुद्ध नसता बाहेरी कर्मते तत्वता विटंबुगा, त्याची विटंबना केली जाते. म्हणून वरवर केलेला परमार्थाचं सोंग काही दिवस जगाला कळत नाही, पण ज्या दिवशी जगाला कळेल त्या दिवशी माती व्हायला वेळ लागत नाही. म्हणून अंतःकरणापासून देवादिदेव महादेवांची सेवा करा. रोज एक लोटा जल आहे पण मन खराब आहे, काय उपयोग आहे? आई बोला ना, काय उपयोग आहे? दुसऱ्यांचं बरं होऊ नये अशी भावना आहे हृदयामध्ये आणि एक लोटा जल रोज आहे. 1000 बिलविदळ आहेत पण दुसऱ्याने पूजा केलेली लवकर पटत नाही. काय पूजा तू केली? दुसऱ्यांची निंदा करणं बंद करा. तुमच्या मनाला सांभाळा, ते मन वहा. मंदिराच्या बाहेर टाकलेल्या लोट्याला शिवलिंग येईल आणि लोट्यावर स्नान करेल, पण तुमचं मन आधी त्याला द्या. म्हणून मनावर जेवढं सुंदर इथं चर्चा केली शिवमहापुराणामध्ये, तेवढी कोणत्याही तत्वावर चर्चा केली नाहीये. आपण या मनावर 7 दिवस बोलू शकतो. इतकं हे सुंदर मन आहे. बरबाद करणारं कोण आहे? पटकन बोलत राहा. तुम्हाला दुःख देणारं कोण आहे? मन. सुख देणारं कोण आहे? मन. इथे कोणी आणलं? मनाने. इथपर्यंत कोणी थांबून धरलं? मनाने. उद्या यायचं का नाही ठरवणारं कोण आहे? मन. मग सगळं जर मन आपलं करत असेल तर ऐका ना, त्या मनाला गोंजारून तुमच्या मागे लावा. तुम्ही त्याच्या मागे जाऊ नका. त्याला चांगलं स्थान कोणतंच आवडत नाहीये. ये मन बड़ा चंचल है, ये मन बड़ा चंचल है, इतना इसे समझाऊं, इतना इसे समझाऊं, जितना इसे समझाऊं. ये मन बड़ा चंचल है, ये मन बड़ा चंचल है, जितना उसे समझाओ, ये मन बड़ा चंचल है. राधे इस जीवन में फिर एक तमन्ना है, एक बूंद जो मिल जाए, एक बूंद जो मिल जाए, तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की, श्यामा तेरे चरणों की, कर धूल जो मिल जाए, राधे तेरे चरणों की, राधे तेरे चरणों की, क्षमा तेरे चरणों की, कर धूल जो मिल जाए, राधे तेरे चरणों की. सगळं जीवन हे मनावर डिपेंड आहे. श्रीमद भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये सगळ्या गोपिकांनी मन कोणाला दिलंय? कृष्णाला दिलंय. गोस्वामी तुलसीदासांच्या रामचरित मानस कथेमध्ये सगळ्या अविद्यावासियांनी मन कोणाला दिलंय? मर्यादा पुरुषोत्तम रामाला दिलंय. मंथरेने मन, कैकईने मन मंथरेला दिलं तर 14 वर्षे वनवास माझ्या मर्यादा पुरुषोत्तम रामाला भोगावा लागला. म्हणून कुविचाराला तुमचं मन नका देऊ. कोणता विचार नाही केला तर 3 गोष्टी भोगाव्या लागल्या. ऐकून घ्या, 3 गोष्टी भोगाव्या लागल्या कैकई मातेला. कोणत्या? मर्यादा पुरुषोत्तम रामाला 14 वर्षे वनवास मिळाला, पण 14 वर्षानंतर मर्यादा पुरुषोत्तमाला गादी मिळाली, पण कैकईला परत पती नाही मिळाला. एक. म्हणून मन वाईट माणसाला देऊ नका. पती नाही मिळाला. 2. प्रेम करणारा पोटचा गोळा भरत 14 वर्ष आईपासून दूर राहिला. मी आई तुला आई म्हणणार नाही, माझ्या मर्यादा पुरुषोत्तम रामाला तू वनवास दिलास. मन सांगतो जवळ गेला भरत. आणि 3री गोष्ट, उद्या अविद्या सुखी होणार होते, पण कैकईच्या मागण्यामुळे अविद्येमध्ये 14 वर्ष दुःखाचा वर्षाव झाला. नुसत्या दुःखाचा झाला. सांगा ना मला, तुम्ही जर दुसऱ्यांना, एखाद्याला, घाण व्यक्तीला, घाण विचाराच्या माणसाला मन दिलं
तर ते तुमच्या पतीला दूर करणार आहे 1, तुमच्या मुलाला दूर करणार आहे 2 आणि तुमच्या अख्ख्या कुटुंबाला दुःख देणार आहे 3. म्हणून अविचारी माणसाला कधी मन देऊ नका. उद्या राज्याच्या गादीवर बसायचं होतं, पण मंथरेला हे मन दिलं तर कैकेयीने 14 वर्ष अविद्येला दुःख दिलं. 14 वर्ष दुःख दिलं. मर्यादा पुरुषोत्तमाला गादी मिळाली ना 14 वर्षानंतर मिळाली, पण कायमचं कुंकू संपलं, कायमचं प्रेम भरताचं संपलं, परत मिळालं नाही. म्हणून माईबाप चांगल्या व्यक्तीला तुमचं मन द्या, तुमचं हृदय द्या, तुमची बुद्धी द्या. शक्यतो देवादिदेव महादेवाला द्या. तुमच्या जीवनाचं 100% परमकल्याण होईल. म्हणून व्यासांनी मनावर खूप मोठी चर्चा केलेली आहे. आपल्या मनाला असं वाटत असेल की एकच चाललंय मन, पण एकदा मन मोठं झालं, मनाला प्रेम कळालं, प्रेमाच्या ग्रंथी कळाल्या, प्रेमाच्या भावना कळाल्या या मनाला, तर त्या दिवशी मन मंगल होईल. आणि त्या दिवशी हे मंगलमय झालेलं मन आपल्या जीवनाचा सुगंध, आनंदाचा सुगंध या विश्वामध्ये दरवळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज आपण कथेमध्ये या मनावर चर्चा केली आहे, कारण उशीर झालता आणि उद्यापासून वेळेवरच कथा सुरू होईल. बरोबर आहे ना? वेळेवर कथा सुरू होईल आणि वेळेवरच कथा संपेल. म्हणून आज आपण 10 वाजेपर्यंत कथेमध्ये कथा विस्तार केला, मनावरती थोडीशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. व्यासांच्या मुखारविंदे प्रगट झालेले एक एक शब्द म्हणजे हे अमृत आहेत. एक एक शब्द अशांत जीवाला शांत करणारे आहेत. एक एक शब्द भवनदीतून पार करणारे आहेत. एक एक शब्द हृदयाचा ठाव घेणारे आहेत. म्हणून वेगवेगळ्या कथा उद्यापासून तर 7व्या दिवसापर्यंत होतील. महाराज सुंदर गायनही करतात, वादन सुंदर आहे, सगळा कार्यक्रम सुंदर होईल. आपण चांगल्या संख्येने उपस्थित राहावं. शिव महापुराण कथा सांगते, आपण एका व्यक्तीला, तुम्ही आलात ना, तुम्ही एकाने घेऊन आला तर व्यासांचे शब्द आहेत. त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी पार्वती शंकराकडे पत्र घेऊन जायला 7वा दिवस सुद्धा लागू देत नाही. म्हणून सत्कार्यात घेऊन या, कुकार्यात नेण्यापेक्षा सत्कार्यात आणा. त्याच्या कथेचं परम भाग्य तुम्हाला प्राप्त होईल, परम पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. सुंदर कथेचं आयोजन आहे, सुंदर कथेचं नियोजन आहे. आणि साऊंड सिस्टीमवाल्या दादांनाही धन्यवाद, कारण पहिला आज दिवस आहे आणि खूप उशिरा चालू झालं म्हणे. नंतर आम्ही पण त्याच्यामुळे फोनही पण केला नाही. खूप छान वातावरण आहे आणि खरं तर आम्ही आमच्या जीवनाचं परम भाग्य समजतो की अशा मोठ्या तीर्थस्थानावरती कथा करण्याची संधी मिळाली. म्हणून तुम्हा सर्व नाशिककरांच्या चरणकमलावरती नतमस्तक होऊन दादाने सुंदर शूटिंग केली आहे, त्यांनाही धन्यवाद. महाराजांनी मंदिराचं, खरंच महाराज मनापासून नियोजन आवडलं मंदिराचं, आणि महाराजांचं स्वप्न आहे इथे सुंदर लोकांनी यावं, तीर्थ बनावं. महाराज एक वाक्य बोलतो, मी नाशिकबद्दल बोलतो. आम्ही दुसरीकडे गेलो ना तर कोणाला काय मिळणार आहे महाराज, पण नाशिक भूमीच एवढी सुंदर आहे, नाशिकच्या मातीतच एवढी ताकद आहे. इथं नुसता पाऊल ठेवला तर मोक्ष आहे. तुम्हाला माहिती आहे का रामचरित मानस? एकदा अभ्यास करून बघा. रामचरित मानस सांगते, नाशिक क्षेत्रामध्ये सगळीकडे दुःखाचा भाग होता 14 वर्षे वनवासामध्ये, पण माझ्या नाशिकमध्ये पंचवटीवरती ज्ञान, भक्ती आणि वैराग्याचा उपदेश मर्यादा पुरुषोत्तम रामाने लक्ष्मणाला केलाय. बाकी कुठेच उपदेश केला नाही. ज्ञान, भक्ती, वैराग्य तीन उपदेश केलेत. कुठे? पंचवटीवरती. आणि पंचवटीपासून 12 कोसावर झोकुनी राहील तो करोडो जन्माचं पुण्य कमवून आल्याच्या नंतर नाशिक शहरामध्ये त्याला राहण्याची संधी मिळेल. तुम्ही सर्व भाग्यवान आहात की जेणेकरून रामचरित मानसमध्ये तुमचं वर्णन आहे. रामचरित मानसमध्ये तुमचं वर्णन आहे, म्हणून तुम्ही खूप भाग्यवान आहात. आता पूर्वीच तुम्ही कमवून आला आहात. काय बोलतो लक्षात आलं का? पूर्वीच तुम्ही कमवून आला आहात, अजूनही कमा. जसं मर्यादा पुरुषोत्तम रामाला द्वापार युगामध्ये, त्रेता युगामध्ये तुम्ही रामाची सेवा केली, तुम्ही
सेवा केली म्हणून नाशिक मिळालंय, सेवा केली म्हणून नाशिकची गोदावरी तुम्हाला मिळाली आहे. तुम्ही खूप भाग्यवान आहात. असेच मंगल कार्य करत राहा. मर्यादा पुरुषोत्तम रामाची आपल्यावरती कृपा होईल, देवादिदेव महादेवांची सुद्धा आपल्यावरती कृपा होईल. नंतर महाराज एक सुंदर भजन म्हणतील आणि भजनानंतर आरती होईल. सर्वांनी भजन म्हणायचंय. मुखाने नाम आणि हाताने टाळी. अपने वाणी में अमृत घोल, अपने वाणी में अमृत घोल, ओ रसना राधे राधे बोल, रसना राधे राधे बोल, रसना राधे राधे बोल. अपने वाणी में अमृत खोल, अपने वाणी में अमृत खोल, रसना राधे राधे बोल, रसना राधे राधे बोल, रसना राधे राधे बोल. ये बोल बड़े अनमोल, ये बोल बड़े अनमोल, ओ रसना, ओ रसना हो, ओ रसना राधे 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 बोल, रसना राधे राधे बोल, रसना राधे राधे बोल. अपने वाणी में अमृत खोल, अपने वाणी में अमृत खोल, रसना राधे राधे बोल, रसना राधे राधे बोल, रसना राधे राधे बोल. ओ राधा जी महाराज नचावे, राधा जी नंदलाल नचावे, राधा जी नंदलाल रचावे, लाला जी नंदलाल रचावे. इन छवि को भर के नयनन में, इन छवि को भर के नयनन में, अंतर के पट खोल, ओ रसना, ओ रसना, ओ रसना राधे 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 राधे